जान्हवी घरातील सर्वात फालतू आणि व सदस्य आहे असा टॅग तिकडे जनतेने जान्हवीला दिलेला आहे. जान्हवी घरातील सर्वात खोटारडी व्यक्ती आहे या प्रकारचा दर्जा तिकडे देण्यात आलेला आहे जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर. कारण की ज्या पद्धतीने तिकडे ती आज देखील नाटक करायचा प्रयत्न करते ना, मला माहित नाही, मी नाही बोलले ना, आता नंतर पुन्हा बोलायचं मला नाही आठवलं, या संपूर्ण गोष्टी ती आता देखील करायचा प्रयत्न करते ना. तिला फायनली मित्रांनो तुमच्या मनासारखं झालेलं आहे. आता लोड वगैरे बिलकुल घेऊ नका, तिला शिक्षा झालेली आहे आणि निकीला देखील सांगण्यात आलेलं आहे भाई तुला देखील तिकडे शिक्षा होऊ शकते पुढच्या आठवड्यामध्ये, तर तू जरा नीट राहा, नाहीतर मग तुझ्यावर देखील ही वेळ येणार आहे. तर शिक्षा काय दिलेली आहे फायनली मित्रांनो, या जान्हवीला संपूर्ण महाराष्ट्राचं ऐकून शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा आहे तिला जेलमध्ये टाकलेला आहे. कारण की ज्या पद्धतीने ती सगळ्यांवर जे काय 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 बोलली होती ना, तिचं जे त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्या आठवड्यामध्ये जे तिने नाटक केलं होतं चक्कर यायचं, ते रितेश भाऊने तिकडे काढलं. त्यानंतर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने पॅडी भाऊला ती बोललेली ओव्हर ऍक्टिंग, पुन्हा तिला सांगण्यात आलं तू तुझ्या आयुष्यात काय केलेलं आहेस, तुझी काय पात्रता आहे त्यांना बोलायला, ते त्यांचं आयुष्य 25 वर्ष झालं ते काम करतायत, या संपूर्ण गोष्टी तिला सांगायचा प्रयत्न केल्या. आणि आज देखील ती ज्या पद्धतीने रडायचा प्रयत्न तिकडे करत होती, जेव्हा ती त्या सोफ्यावर बसलेली होती तेव्हा रडत होती पण डोळ्यातून एक अश्रू येत नव्हता. पण ज्या टायमाला तिला जेलमध्ये टाकलं ना, तेव्हा तिच्या डोळ्यातून खरे अश्रू बाहेर निघायला लागले. कारण की ज्या पद्धतीने म्हणतात ना की आता संपलं बाबा, आता इथून पुढे आपली खरी वाट लागली. तिथे सोफ्यावर बसून तर तिला वाटत होतं की काय नाही, थोडंसं ओरडतील देतील सोडून मला, पण जेव्हा तिला असं वाटलं की आता संपलं भाई, मला असं वाटतं आता घराच्या बाहेर काढतील मला, तेव्हा तिला खरं रडायला आलं. नाही 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 मला नका करू, मी सॉरी म्हणते, मी काही नाही केलं, असं तसं करायचा प्रयत्न तिने जो केला ना तो खरंच खूप फनी होता. आणि आता तरी तिला जाग यावी, आता हे शिक्षा दिली, थोडीशी महाराष्ट्रातली जनता खुश देखील झाली असेल. पण जाऊ द्या, थोडंसं अजून हार्श तिला काहीतरी एक धक्काबुक्की केली, त्याच्यावर देखील नॉमिनेट करायला पाहिजे होतं. या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर तिला नॉमिनेट करायला पाहिजे होतं, पण तशा काही घडलेल्या नाहीत. पण ठीक आहे, एवढी का होईना शिक्षा, तिला आठवडाभर जेलमध्ये राहायचंय, आठवडाभर, तर काय विषयच नाहीये. तर मित्रांनो तुमचं काय मत आहे, आज जे काही तिच्यासोबत झालं ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे.